दिशा सालियांच्या कुटुंबाशी दुरान्वय संबंध नाही, खोट्याचा नायटा कराल तर तुमच्यावर बुमरँग होईल, उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा। सत्ताधारी पक्षातील नेते ठाण्यातील भ्रष्टाचार बाहेर काढत असताना नागपुरात दंगल हा योगायोग पाहण्यासारखा, नागपुरातील हिंसाचारावरून उद्धव ठाकरेंचा ठाण्याकडे रोख। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार नाही असं म्हणालो नाही, आर्थिक परिस्थिती सुधारली की बहिणींना 2100 रुपये देऊ, सगळी सोंग करता येतात, पैशांचं सोंग करता येत नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। सभागृहात विरोधी पक्षाच्या आमदारांना बोलू दिलं जात नाही, आम्ही आमच्या मतदारसंघातले प्रश्न कसे मांडायचे, मवियातील प्रमुख नेत्यांसमोर आमदारांकडून नाराजी व्यक्त, तर हताश होऊ नका, वरिष्ठांचा सल्ला। नागपूर राडा प्रकरणातील आरोपी फहीम खानसह 6 आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा, पोलीस उपायुक्त लोहित मतानींची माहिती, तर फहीम खान नंतर सय्यद अलीचंही नाव चर्चेत। बीडमध्ये पोलीस ठाण्यासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला, पीडित महिलेच्या मुलीला लग्नाचा आमिष दाखवून पळून नेल्याचा आरोप। बच्चू कडू यांचं उद्यापासून रायगडाच्या पायथ्याशी अन्नत्याग आंदोलन, दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू जिजाऊंच्या समाधीजवळ अन्नत्याग आंदोलन करणार। राज्यातील सरकारी शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू, शिक्षण मंत्री दादा भुसे यांची सभागृहात घोषणा।